बता जरा कहता अग बाय 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 बाय। नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला आपला जो इमेज आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे भावांनो। त्यानंतर इथे ॲडवरती क्लिक करतो। ॲडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्रेशन नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे। 9:16चा रेशो घेऊन त्याला राईटवर क्लिक करायचं आहे। इमेजवरती क्लिक करून अशा प्रकारे त्याला सेट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सेट केल्यानंतर तुम्हाला आपल्या ॲड ऑडिओवरती यायचं आहे। ॲड ऑडिओवरती आल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जे बीट मार्क आहे आपलं ते बीट घ्यायची भावांनो, तिला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या इमेजवरती क्लिक करून तिला अशा प्रकारे जिथपर्यंत सॉन्ग आहे तिथपर्यंत अशा प्रकारे तिला ओढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ओढून झाल्यानंतर परत आपल्याला बॅकला यायचं आहे। पुढं ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला बीट नावाचं जे ऑप्शन त्याच्यावरती यायचं आहे। अशा प्रकारे ती ॲड करून घ्यायची। तिला अशा प्रकारे आपल्याला झूम करून घ्यायचं आहे भावांनो। अशा प्रकारे ती शेवटपर्यंत ॲड होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे समोर यायचं आहे। इथे आपल्याला बीट दिसतील भावांनो। ह्या अशा प्रकारे इथे 2 नंबरची बीट आहे। त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, त्याला स्प्लिट मारायचं आहे। परत पुढे यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथे आल्यानंतर आपल्याला परत स्प्लिट मारायचं आहे। परत इथे आल्यानंतर परत आपल्याला इमेजवरती क्लिक करायचं आहे, स्प्लिट मारून घ्यायचं आहे। अशा प्रकारे परत इथे यायचं आहे। इथे आल्यानंतर परत स्प्लिट मारून घ्यायचं आहे। परत इथे आल्यानंतर आपल्याला इथे एकदा स्प्लिट मारून घ्यायचं भावांनो। अशा प्रकारे परत आपल्याला पुढे यायचं आहे। अशा प्रकारे इथे आपली 7वी बीट चालू होते भावांनो। त्यानंतर इथे पण स्प्लिट मारायचं आहे। परत पुढे यायचं। पुढे इथे आल्यानंतर पुढे इमेजवर क्लिक करून स्प्लिट मारायचं आहे। परत पुढे यायचं। पुढे आल्यानंतर परत एकदा इथे स्प्लिट मारून टाकायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे स्प्लिट मारून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करायचं आहे। जी आपण जी बीट घेतली तिला अशा प्रकारे आपल्याला डिलीट मारून टाकायचं आहे। आपली डिलीट मारून झाल्यानंतर आपल्याला इमेजवरती क्लिक करायचं आहे। इमेजवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये इफेक्ट दिसून जाईल भावांनो। त्यानंतर तुम्हाला स्लाईड नावाचा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे आपला तो घ्यायचा आहे। त्याला 4.2 सेकंडपर्यंत ओढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला परत पुढच्या ज्या छोट्या बीट आहे भावांनो त्याच्यावरती जायचं आहे। तुम्हाला टर्बुलन्स नावाचा जो इफेक्ट आहे, जे आपण 4 बीट ॲड केलेला आहे छोट्या तिथे हा इफेक्ट ॲड करायचा आहे। 0.3 सेकंडपर्यंत तो फिक्स होऊन जाईल भावांनो। त्यानंतर आपल्याला त्या छोट्या बीटाची पुढची जी आपली इमेज आहे त्याच्यावरती जाऊन ॲडिलिंग नावाची जी आपली हे भावना ॲनिमेशन त्याच्यावरती यायचं आहे। त्याच्यावरती क्लिक करून 2.6 सेकंडपर्यंत तिला ओढून घ्यायचं आहे। परत पुढे येऊन आपला जो इमेज होता त्याच्यावरती यायचं आहे। ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला रॉक व्हर्टिकली ऑप्शनवरती येऊन आपल्याला 2.6 सेकंडपर्यंत त्याला राईट करायचं आहे। परत पुढच्या इमेजवरती यायचं आहे। त्याच्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे आपल्याला। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इथं आपल्याला रॉक व्हर्टिकल नावाचं जे ऑप्शन आहे ते घेतलं होतं भावना आपण पहिले। त्यानंतर परत आपल्याला टर्बुलन्स नावाचा जो सेकंड इफेक्ट आहे तो भावना थर्ड इफेक्ट आहे तो आपला तो घ्यायचा आहे। 1.7 सेकंडपर्यंत त्याला ओढायचं भावना। अशा प्रकारे राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। परत आपला जो पुढचा इमेज आहे शेवटचा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती जायचं आहे। परत आपल्याला टर्बुलन्स नावाचा जो इफेक्ट आहे भावना तोच ॲड करून घ्यायचा आहे। राईटवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपण सर्व ज्या इमेजला हे लावून घेतलेलं आहे भावनो ॲनिमेशन्स। त्यानंतर आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। जो आपला पहिला इफेक्ट आहे भावनो त्याच्यावरती तुम्हाला तो पहिला इफेक्ट आहे तो व्हिडिओ इफेक्टवरती मिळून जाईल भावनो। अशा प्रकारे राईटवरती क्लिक म्हणजे व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टमध्ये आपल्याला ट्रेंडिंगमध्ये तो इफेक्ट मिळून जाईल। हे बघा भावना, तुम्हाला 2 नंबरला जो इफेक्ट दिसतो आहे हॅलो ब्लर नावाचा तो घ्यायचा आहे। तो घेतल्यानंतर राईटवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। ॲडजस्टवर जायचं आहे तुम्हाला। त्याची स्पीड डायरेक्ट 0 करून टाकायची, इंटेन्सिटी फुल करायची, राईटवर क्लिक करायचं आहे। परत आपल्याला पुढे यायचं आहे भावना। तुम्हाला ही छोटी जी इफेक्ट दिसतो आहे भावना आपला अशा प्रकारे त्याला असं झूम करून घ्यायचं आहे। त्यामुळे ती दिसून जाईल भावना तुम्हाला। इथे क्लिक करायचं आहे भावना। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फ्रॅगमेंट क्लोन नावाचा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। जिथपर्यंत आपला इमेज आहे त्या इमेजला लावायचे आपल्याला 3 नंबरच्या इमेजला लावायची भावना। त्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन तुम्हाला त्याची रेंज आपली 10 ठेवायची, इंटेन्सिटी 94 आणि स्पीड आपल्याला 0 करून टाकायची। राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। परत पुढे यायचं भावनो। जे छोट्या बीट संपते त्याच्यानंतरचा जो इमेज आपला त्याच्यावरती यायचं आहे। तिथे आल्यानंतर तुम्हाला गॅर्बल ग्रॅफिटी नावाचा जो इफेक्ट आहे तो घेऊन घ्यायचा भावनो। तो तुम्हाला आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल भावनो। व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल त्याच्यावरती क्लिक करायचं भावनो।
ॲडजस्टवर जायचं आहे. टेक्स्चर नावाचा जो हे आपलं त्याच्यावरती टेक्स्ट आहे भावना अशा प्रकारे सॉन्गच्या इमेजवरती ते टेक्स्ट आपल्याला 70पर्यंत करून घ्यायचे. साईज 0 ठेवायची. फिल्टर पण त्याचं 0 करून टाकायचं. स्पीड आपल्याला 25पर्यंत ठेवायची भावना त्याची. 25-26 पण चालते भावना. अशा प्रकारे राईटवर क्लिक करायचे. त्यानंतर जे आपण इफेक्ट घेतला त्याला आपल्याला तो पूर्ण इमेजला सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या इमेजवर यायचं आहे. जो सेकंड लास्ट जो भावना त्याच्यानंतरचा जो इमेज आपला त्याच्यावरती यायचं आहे. त्याच्यावरती आल्यानंतर आपल्याला जो स्टार्टिंगचा हे आपला पॉईंट तो त्याच्या थोडं पुढे यायचं आहे 9 सेकंडपर्यंत. तिथं आल्यानंतर 3 लेअर नावाचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला मिळून जाईल भावना. 3 लेअर नावाचा जो ऑप्शन आहे ॲडजस्टवरती जाऊन त्याची आपल्याला लेंथ तुमच्या इमेजनुसार ठेवून घ्यायची भावना. राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. परत जिथून ती 3 लेअर लावली होती त्याच्यावरती यायचं इथं. परत टेक्नॉलॉजी 2 नावाचा जो इफेक्ट मिळून जाईल भावना तुम्हाला. तो ॲडजस्टवरती जाऊन त्याची स्पीड तुम्हाला 35पर्यंत करायची आणि साईज 50पर्यंतच ठेवायची. कलर तुमच्या मनानं कोणता पण ठेवू शकता भावना. असं नाही की तुमच्या मनानं कोणता पण ठेवू शकता. राईटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढची जी इमेज यायची भावना त्याच्यावर टेक्नॉलॉजी 3 नावाचा इफेक्ट आहे भावना लावलेला. त्याच्यावरती आल्यानंतर ॲडजस्टवरती जायचं आहे. ॲडजस्टवरती त्याची स्पीड आपल्याला 35 करून घ्यायची भावना. 35 अशा प्रकारे 35 करून घ्यायची तिची स्पीड. परत राईटवरती क्लिक करायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला गॅस वेव्ह नावाचा जो इफेक्ट होता आपल्याला शेवट लावायचा भावना. तो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल भावना. त्या ॲडजस्टवरती क्लिक करून त्याचा कलर तुमच्या मनाने कोणता पण ठेवू शकता भावना. त्यानंतर त्याची स्पीड आपल्याला 15पर्यंत करून घ्यायची. 15पर्यंत त्याची स्पीड ठेवून घ्यायची भावना. राईटवरती क्लिक करायचं आहे. आपला व्हिडिओ झालेला आहे भावना. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावना आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.